कल्पना करा, सरकारी खात्यातील 590 कोटी रुपये अचानक गायब झाले तर? ना दरोडा, ना हॅकिंग, तरीही पैसे नाहीसे? हा धक्कादायक प्रकार समोर आला हरियाणा सरकारच्या एका खात्यामुळे, जे खाते होतं IDFC फर्स्ट बँकच्या चंदीगड शाखेत. सगळं सुरळीत चालू होतं, पण एक दिवस सरकारने त्या खात्यातील पैसे दुसऱ्या बँकेत ट्रान्स्फर करण्याचा निर्णय घेतला. आणि जेव्हा बँक बॅलन्स तपासलं, तेव्हा अधिकारी थक्क झाले, कारण खात्यातील शेकडो कोटी रुपये आधीच गायब झाले होते. तपासात समोर आलं की हा घोटाळा बाहेरून नाही, तर बँकेच्या आतूनच झाला होता. फेक चेक आणि फोर्ज्ड सिग्नेचर वापरून मोठ्या रकमेचे ट्रान्झॅक्शन्स करण्यात आले. हे पैसे वेगवेगळ्या शेल कंपनीज आणि वैयक्तिक खात्यांमध्ये ट्रान्स्फर करण्यात आले. काही रिपोर्टनुसार या पैशांपैकी 300 कोटी रुपये एका कंपनीत गेले, जी आरोपींच्या नातेवाईकांच्या नावावर होती. घोटाळा उघड होताच अँटी करप्शन ब्युरो आणि इतर तपास यंत्रणा सक्रिय झाल्या. तपासात माजी शाखा व्यवस्थापकासह अनेक आरोपी अटक झाले. काही बँक कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलं. या घोटाळ्याचा परिणाम लगेचच दिसला. बातमी बाहेर येताच IDFC फर्स्ट बँकचा शेअर मार्केटमध्ये मोठा घसरण झाली. सध्या 590 कोटी रुपयांचा हा घोटाळा अजूनही तपासात आहे. पण एक प्रश्न अजूनही उभा आहे. सरकारी खात्यातील इतके मोठे पैसे बँकेच्या आतून कसे गायब झाले? जर तुम्हाला असेच मोठे घोटाळे आणि राजकारणातील सत्य जाणून घ्यायचे असेल, तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा.